मी त्यांना फोन केला आणि मी एकदम आरटी ऑफिस सर समोरच बसलेलो होतो. मला निर्णय घ्यायचा होता 2 मिनिटात. पण मला असं वाटलं होतं की एवढ्या कमी वेळामध्ये आपण निर्णय घेऊ शकणार नाही. विमा मॅडमला त्रास देणं हे योग्य वाटत नाही. तरी पण मी कळलं सरांना फोन केला, काय करू? ते तू बिंदास कर. मी विमा मॅडमला फोन केला. विमा मॅडम नेहमीप्रमाणे बिझी होत्या, पण त्यांनी माझा फोन उचलला. त्यांना विचारलं, म्हटलं अंकशास्त्रानुसार कुठला नंबर मी घेतला पाहिजे. तर ते म्हणे मला एक काम कर, तू तुमची जन्मतारीख पाठव आणि मी त्यानंतर तुला सांगते. परंतु म्हटलं मॅडम मला एवढा वेळ नाहीये, मी तिथे समोर बसलो, त्यांना डिसिजन द्यायचा आहे मला. परंतु तरी देखील त्यांनी पुढच्या 10 मिनिटांमध्ये माझं अंकशास्त्र हे केलं. माझ्याकडे जवळपास 50-60 नंबरची लिस्ट होती. परंतु त्याच्यानंतर मला त्यांनी एक आयडिया सांगितली, त्यानुसार मी त्यांचे 6 नंबर काढले आणि फायनली मी नंबर सिलेक्ट केला. माझ्या गाडीचा नंबर मी MH15 KK 3030 घेतला आणि मला मॅडमने सांगितले की 6 नंबर हा तुमच्यासाठी खूप लकी आहे आणि त्यानुसार मी आता पुढचा प्रवास करणार आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की एवढं स्पेसिफिकली आता प्रवास सुरू झालेला आहे आणि BNI बेंचमार्क त्यासाठी एक महत्त्वपूर्ण संस्था माझ्या आयुष्यातली आहे. धन्यवाद. नेहमीप्रमाणे आपले सर नेहमी घाईत असतात. माझ्यासमोर क्लायंट बसला होता, 1.5 तास सेशन चालू होतं. मी क्लायंटला सांगितलं, रिक्वेस्ट केली, त्याने 5 मिनिटांत थांबवलं आणि सरांचं काम करून दिले. वॉज सो हॅपी. चालले तर त्यांना होते सांगतो की विमा मॅडम विषयी की मध्यंतरी मी काही इलेक्शन्सला उभा राहणार होतो आणि माझं एक पाऊल तिकडे पडणार होतं. परंतु विमा मॅडमकडे मी एकदा गेलो आणि त्यांना विचारलं, मॅडम मी अशा इलेक्शनसाठी उभा राहतो, तुम्ही करू का? आणि माझ्यामध्ये ती दुर्दैव इच्छा घेतली होती की मला करायचंच होतं. परंतु विमा मॅडमने मला सल्ला दिला की तुम्ही करू नका, याच्यामुळे तुमचे एवढं नुकसान होऊ शकतं. त्यामध्ये एक उद्योजक या ठिकाणी आले की ते खूप मोठे सोशल वर्कर आहेत. सातपूर पंचकृष्ण त्यांचं खूप मोठं नाव आहे. परंतु ते पण माझ्यासारखेच तसं राजकारणामध्ये होते. परंतु त्यांनी गेल्या 3 वर्षामध्ये बिल्डिंगचा व्यवसाय सुरू केला, गौरव भंडोळ सर. आणि आज जवळपास त्यांच्या 4-5 बिल्डिंग उभ्या आहेत आणि ते एक उदाहरण आहे. तर थँक्यू मॅडम.